नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या आड धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याने दैवी शक्ती असल्याचा बनाव करत एका महिलेवर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। काल रात्री उशिरा नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार हा प्रकार 2024 पर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संदर्भात गुन्हे शाखा युनिट 1 च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी अधिक माहिती दिली आहे। एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर आले असता शिर्डीहून मुंबईला जाताना एकनाथ शिंदे सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिरात अभिषेक करून कॅप्टन अशोक खरात यांना हात दाखवल्याचा आरोप अनिशच्या वतीने करण्यात आला होता। तेव्हापासून हा कॅप्टन खरात चर्चेत आला होता। नाशिक पोलिसांकडे कॅप्टन खरातच्या विरोधात एक नामांकित महिला तक्रार देण्यासाठी आली। या महिलेने केलेली तक्रारीची दखल घेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कॅप्टन खरात याला अटक करून बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली असून नाशिकच्या गुन्हे शाखा तपास करीत आहे। त्यामुळे आता यामध्ये आणखी काय धक्कादायक खुलासे होणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार, अंधश्रद्धेच्या नावाखाली आणखी किती बळी गेले याबद्दल देखील तपास सुरू आहे। तर कॅप्टन खरात यांना अटक केली आहे। काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढं? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। सर कुठले कलम? भारतीय न्याय संहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पार्श्वभूमी काय आहे? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे। अजून तपास चालू केलेला आहे। ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा अभ्यास आहे अशी माहिती मिळते आहे। महिलांचं शोषण करत होते अशी चर्चा आहे। नेमकं आपल्याकडे काय तक्रार आली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही। आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे। तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? नाही, सध्या तपास सुरू आहे। अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे। महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली त्या फिर्याद सांगत असताना तुम्ही काय एलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही। हो, ते तिथे अट्रॅक्ट होतं ना म्हणून लावलेलं आहे। तर फिर्याद ही कधी दाखल झाली? हा, काल दाखल झाली ना रात्री। हे प्रकरण कधी होतं? प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत? 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे। आणि जे अत्याचार झाल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले, एका वेगवेगळ्या ठिकाणी बोललं, नेमकं काय झालं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते। तपास अजून सुरू आहे। सर आरोपीला अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही। काही राजकीय लोकांचे नाव? एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।